महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबारात रस्ता सुरक्षा अभियानाची धडक कारवाई करत 2 महिन्यात 11.28 लाखांचा दंड वसूल. हेल्मेट न घालणाऱ्या 878 दुचाकीस्वारांवर 6.12 लाखांची वसुली, तर मुदत संपलेल्या 330 वाहनांवर 4.69 लाखांचा दंड. 2 महिन्यात 1255 वाहनांवर कारवाई करत रस्ता सुरक्षा अभियान सुरू. नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून 1 जानेवारीपासून विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांची व्यापक तपासणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून 878 वाहन चालकांकडून तब्बल 6,12,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यासोबत मुदत संपलेल्या वाहनांची कागदपत्रांची तपासणी करत वाहन चालविणाऱ्या 330 वाहनांवर कारवाई करत 4,69,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या 47 वाहन चालकांवरही कारवाई करत 47,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अवघ्या 2 महिन्यात एकूण 1,255 वाहनांवर कारवाई करत उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल 11,28,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारच्या नियमित आणि काटेकोर कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना चांगलाच धडा मिळणार असून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईस भाई शेख, नंदुरबार. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत 1 फेब्रुवारी 2026 पासून आपण रस्ता सुरक्षाबाबत लोकजागृती आणि तसेच काही प्रमाणात आपण वाहनांची तपासणी केलेली आहे. याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून आपण साधारणतः 878 वाहन चालकांवर हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडनं आपण 6,12,500 रुपये इतका दंड वसूल केलेला आहे. तसेच फिटनेस संपलेले 330 वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे. त्या अंतर्गत आपण 4,69,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. तसेच सीट बेल्ट न घातलेल्या वाहनांवर आपण 47 वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडनं आपण 47,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करणे हा सगळ्यात विभागाचा मोठा असून सगळ्यात मोठं उद्दिष्ट अपघात कमी करणे हा असून दंड करणे हा विभागाची प्राथमिकता नसून अपघात कमी करणे ह्या विभागाची प्राथमिकता आहे. आणि मी आपल्यातर्फे जनतेला आवाहन करू इच्छितो की रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळणे हे खूप महत्त्वाचे असून त्यामुळे आपला जीव वाचू शकतो. आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावे आणि रस्त्यावरील अपघात कमी करण्यास शासनास मदत करावी.